हे गाईज कसे आहेत? आय होप बरे असणार. तर आज आपण जाणार आहे एकवेळेला गाईज. चला आपण खूप मजा करू. तर आता तर रात झालं गाईज, सकाळी निघायचं आहे म्हणून आता ब्लॉग स्टार्ट करून देतो. काही सकाळी जायचं आहे, 6 वाजताची ट्रेन आहे. काहीच वाटत नाही काय पोरं लवकर उठणार. तर चला आपण निघू. तर काहीच पण आता त्यांना काहीतरी आहे, म्हणजे त्याची इच्छा आहे की जाणार आहे आपण डोफ्यावर त्याला जायचं आहे. काहीच चला तो जाणार डोफ्यावर. काय कसं होतं लास्ट पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि काही अजून एक खुशखबर, फार्म हाऊस बुक केलेला आहे आणि त्याच्यात पूल आहे. तर काहीच एकदम धिंगाणा आणि एकदम मजा करू. आयफोन साठी कितीला कितीला नंबर नाही आमच्याकडे. त्याने विसरलाय, तो घेणार नाहीये. तो विसरलाय. फोन तर लाव. काहीच बघा काय काय आवडलं तर काही जेवतो आम्ही. पाण्याला काही चार्जर विसरलाय आणि वॉलेट सांगा नाही पण घ्या. ऑफर काहीच ऑफर आता काही एक्सचेंज मध्ये घेता का रिओ मध्ये एक्सचेंज काहीच नो एक्सचेंज ऑफर नो काहीच नो. हे काहीच पाण्याला फोन लागतोय का दाबा दोन काहीच थांबा काहीच स्टॉप. अरे तुझं नाही आहे, उचलत नाहीये. कॉल कर नंबर टाकून का सगळे माझे येते का रिटर्न येते का? हमारे इधर 20 रुपए का मिलता है. खूप भारी वाटतात गाईस बघा काकाला. अरे काका बजाओ. काका बजाना बंद किया. जाने अरे एक बार गाईज अरे नाही सगळीकडे वॉटरफॉल भेटत. बापाही झूम केले का आता? काहीच बघा ए इथं बघ की आईला पुढं काका पलवा. काका ओव्हरटेक. काका ओव्हरटेक काय? काका ओव्हरटेक करा माहिती नाही काय होऊन जाऊ दे. काका ओव्हरटेक करा. इस तर बघा आमचं फार्म हाऊस कसं दणका काहीच पाण्याचा ब्लॉग म्हणून काहीच गाईज कसा पूल आहे गाईज नुसती मजा. हे काय बोलशील? हे काय बोलशील पूल बद्दल फार्म हाऊस बद्दल? एक नंबर आहे गाईज. तुम्हाला जर यायचं असेल हा 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 मग दादा तुमचा फार्म हाऊसचा नंबर द्या नंतर. मी इंट्रोडक्शन करतो. गाईज बघा केवढा भारी फार्म हाऊस आहे. एकदम दणका गाईज. पूल बिल बघा गाईज कसं आहे.
गाईज या तुम्ही पण हॉटेल देवांश मध्ये, कारण की एक नंबर आहे. रूम फक्त 2000ला. यो आवरा बारवी मस्त एकदम खोल बिल आहे. तेवढं पण खोल नाही, पण गाईज एकदम बादशाह पूल बिल काही तुम्ही बघू शकता तिथं. गाईज बघा राहण्यापिण्याची सोय पण आहे आणि गाईज रूम पण एसी वाले दिलेत आम्हाला. गॅलरी बिलरी बघू शकता गाईज बघा, गॅलरी बिलरी बघा. एसी वाली रूम आहे गाईज, एसी वाली ना एक नंबर. या तुम्ही पण हॉटेल बघा गाईज आमची पोरं पोहायला सुरुवात झाली. गाईज नुसती मजा नुसती मजा. तर गाईज आता आम्ही आल्यावर पोहायला मस्त गेले. 2 आपला पाऊस घुसलेला. आता मी मारता उडी गाईज. तर गाईज पणा आता बघा कसं चिकन हे करताय बघा. गाईज 2 किलो आहे. कोण कोण गाईज बघा काय. तर गाईज मी आणि यशला तर चाललोय सामान आणायला. गाईज काही सामान नव्हतं गाईज. गाईज बघा आपण पायथ्या मंदिराच्या खाली आहे गाईज. तर 7 तर वाजून गेले गाईज. आता जेवणाची तयारी चालू करणार आहे, कारण गाईज आम्हाला खूप लेट झाला. यश झाला गाईज इंटाय निसता. तर गाईज चला आपण पायथ्या मंदिरात पहिले दर्शन होते का बघू, नाही तर मग उद्या सकाळीच. गाईज उद्या सकाळी तर खूप मजा करू डोंगरावर. गाईज चला तुम्हाला पुढे भेटतो. गाईज एकदम फुल राडा. तर गाईज बघा कसा रेशम मी जेवायला केलाय. गाईज या सगळी जेवायला. कसा पडला बघा गाईज, बनलेला टावर पडला. लास्ट पर्यंत लावीन म्हणजे लावीन. ये जाडू भाई बोल क्या कुछ लगा नहीं का. पप्पा नाही बरोबर बनल. गाईज बघा पोरींशी बोलते तिकडं. पोरींशी बोलते. काय आता नव्याने सुरुवात हिम्मत सोराची नाही. करून दाखवीन तर दाखवीन. मग तुम्ही येऊन लावलाय गाईज. थंडी पक्षी वाजते. बर्फाचा वाणी टाकून ठेवले आणि सांगत आहे ना ते सगळ्यांनी हिम्मत सोडली ना. आहे शेली यांना वाटते होणार नाही, पण होल. वेल प्रत्येकाची येते. थंडी वस्त्र वेगळं शिवदेव चालले. काय शिव दिले ना डोक्यावर परिणाम पडते माझ्या. यांना काय सांगू आता. शिवा नका ते ब्लॉग चालू आहे माझा. शिवे म्हणजे काय असते, काय असते रे. हे सगळं नाही बाबा आपल्याला. काय मी कधी शिवे दिले दाखव रे. मी काय बोलतोय ना, शिवे दिलेत कधी नाही दिले दाखव. काही आवरी थंडी आहे ना बेकार. बीजी आणि एसी लावलेली आहे ना. काय सांगायचं ना. बोलताना आमच्या पोराला पोर देत नाही. याच बाई एसी शिवाय काय जमत नाही. काय बोलला शिवे काय चुकीचं बोललो मी. काहीच तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये. करून दाखवेनच. शिजलं का नाही का लावलं त्याला वाटायची. नाही शिव दिली मी नाही ना. शिव दिली नाही काहीच नाही. त्याने काय आवाज येते तसा काहीतरी बोला असं नाही. जाईल मिस्टेक बाय मिस्टेक अरे हवेच्या बद्दल. अरे वाट नको लावू माझ्या बाबा. ऐक ना माझा. घे ना. बोलते आमच्या ओराला पोर नाही ते बघ ना. घे ना की त्याला तिथं ते झालं ते. यो ना वापस पारणार आहे. यो आईला ना परतेच म्हणजे परतेच. काय शिवी नाही शिवी नाही दिली. हिम्मत चोराची नाही काही. एवढा चिकन बनवलंय. बघा त्याबद्दल रेशम बनवतोय देवा, आर्यन, यश. हा तर गाईज आम्ही चाललो आता डोंगरावर. गाईज पण्याला जाणार डोक्यांवर. पण्याला काय बोलशील. काही आता चाललं मी
कधी ना कधी जायचंच होतं मला, माझ्या मनात पण होता, म्हणून चला डायरेक्ट पुढे भेटतो. तर काही ज्याला सांगितलं निकेबांचं काही सगळं विसरून आले हो. रहू काय होतं कारण डोबे सोलवाडाचा काही भीती आम्हाला. तर काही चला बघू पुढं काय होतं. तर काही सांगायला देवीचं दर्शनाला काही चला दर्शन घेऊ. काही चला पुढं भेटतो. काहीच बघा दर्शन घेतो. काही आरेन पाणी सगळे आहेत. दर्शन केला. हे तुझा रूट दाखव. त्यांचा रूट आहे. जा पुढे जा, घेऊन जा, पाया पडतो. पाण्याच्या जे पहिल्या 2 पायऱ्या कशा आहेत? नाही डोपक असतील बाजू. बटन दाबू शकतो ना. हा नाही दाबायचं ना. पाण्याला सुद्धा आधीच सांगितलं घ्या बरं, मला माहिती आपल्याला तरी घ्यायला 100 रुपये. प्रोफेशनल कशी आपण चालवण्यासाठी गेलो. आता आलाय पायथा मंदिराजवळ. 5 पायऱ्यावर काहीच पाण्याला पोचला आहे. पाण्याची अवस्था तर झाली बेकार, पण काही करायचं ते होऊन जाऊ दे. कोणाकडे द्यायचं? द्यायचं नाही माहिती. तर काही आता माझं दर्शन झालेलं आहे ना, मला एकदम मस्त वाटतं. एकदम तुमचं दर्शन झालं, तुम्हाला कसं वाटतं ना? काही एक नंबर दर्शन मस्त झालं. काहीच दुखत नाही, काहीच दुखत नाही जास्त. हात थोडंसं दुखतं, बाकी डोकं येतं, काही दुखत नाही. चालेल चालेल. म्हणजे आधी किती तास लागले? 2.5 तास. 2.5 तास लागला? 2.5 तास लागला असेल. 2.5 तास. बस. पावसाबद्दल अजून मजा आली एकदम. मजाची पक्की आली. चला आई आता खाली भेटू, जरा काहीतरी खाऊ. भूक पण लागले, सकाळपासून पण काही खाल्लं नाही. जरा डायरेक्ट वरती आलो, यायचं होतं फक्त. काही चला आता माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खाली भेटू.